तरुणांच्या मध्ये जास्तीत जास्त करून सध्या माहितीचा इम्पॅक्ट भरपूर आहे. कारण की जसं केंद्रामध्ये मोदी साहेबांचं जसं काम आहे की त्यामुळे परत आपल्या ह्याच्यात म्हणा राज्यात म्हणा जसं देवेंद्र फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेबांचं काम असेल, त्यांच्या ज्या कामाचं रस्त्यावर उतरून जे करण्याची काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे विकासाच्या दृष्टीनं बघता जे आमची यंग जनरेशन मध्ये जास्ती करून माहितीचा इम्पॅक्ट जास्त आहे. 13 मध्ये माहितीचं वातावरण आहे कारण की जे चारही उमेदवार आहेत माहितीचे ते सगळे आपले हक्कानं बोलवण्यासारखे आणि काम करणारे सगळे नेतृत्व आहेत. त्यामुळं त्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्यावर भागाचा विकास होणार हे 100% आहे. ओंकार साहेबांविषयी जर सांगायचं झालं तर ते म्हणजे एक सर्वसामान्य लोकांच्यात, ज्येष्ठांच्यात जे यंग जनरेशन आहे, सर्व प्रकारचे जे आपले जे आहेत नागरिक त्यांच्यात एक मिसळणारे नेतृत्व म्हणून त्यांना एक बघितलं जाते. आणि जसं की त्यांची एक सामाजिककरणाची जी पार्श्वभूमी बघता त्यांच्या परिवाराला जसं आपण म्हणतोय की समाजकारणाचं एक हे लाभले त्याप्रमाणे त्या संस्कारातून त्यांनी आहेत वारसा त्या वारसातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी काम करण्याची 100% आपल्याला गॅरंटी आहे.